मोदी सरकारमध्ये राजीनामे होत नसतात असं मोठ्या तावातावात सांगणाऱ्या केंद्र सरकारला अखेर कॉकरोच म्हणून हिणवल्या गेलेल्या सीजेपीच्या नेतृत्वाखालील आंदोलनानं मोठी चपराक लगावली आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झाल्यानं केंद्र सरकार सीजेपीच्या आंदोलनामुळे अक्षरशः झुकलंय। जे अशक्य समजलं जात होतं ते अभिजित दिपके यांनी अखेर करून दाखवलंय। विशेष म्हणजे सोनम वांगचुक यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत विचार व्हावा या शर्तीवर आपलं उपोषण सोडलं होतं, परंतु तरी देखील अभिजित दिपके यांनी आपला लढा सुरूच ठेवत हे आंदोलन अखेर यशस्वी करून दाखवलंय। अभिजित दिपके यांनी दिलेला हा लढा आणि सीजेपीच्या आंदोलकांनी सांडलेल्या रक्ताचं अखेरीस चीज झालं। धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा हे या लढ्यातलं मोठं यश म्हणून समोर आलंय। सोबतच दिल्लीतल्या घडामोडींकडे अजून एका वेगळ्या नजरेनं बघणं महत्त्वाचं ठरलं। सीजेपीचं विद्यार्थी आंदोलन पाहिलं, सोनम वांगचुक यांचं उपोषण पाहिलं, राहुल आणि प्रियंकांचा ठिय्या पाहिला, पोलिसांचे दंडुके पाहिले आणि पाहिले विद्यार्थी रक्तबंबाळही। पण एक धक्कादायक गोष्ट आपल्या सर्वांच्या नजरेतून सुटली, ती म्हणजे मोदींचा चेहरा यातून कसा बदनाम केला गेला। विशेष म्हणजे हे करवणारे त्यांच्याच पक्षाचे चाणक्य असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। अमित शहा यांच्या समोर एका घावात दोन तुकडे करण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न विचारला जातोय। आजवर ज्या गृह मंत्रालयाच्या बळावर त्यांनी विरोधकांच्या विरोधाचा कणा मोडीत काढला, त्याच यंत्रणेचा वापर करून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभेद्य प्रतिमेला सुरुंग लावण्याचा पद्धतशीर डाव सुरू असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांकडून केली जाते। काही वेळ रिव्हर्स जाऊन घडामोडींचा विचार करूया। विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्लीत जे काही घडलं ते खरोखर आपोआप घडलं की घडवून आणलं यावर चर्चा सुरू आहे। मोदींचा चेहरा बदनाम करून स्वतःसाठी भविष्यातील पंतप्रधान पदाची दारं खुली करण्याचा हा शहा यांचा छुपा अजेंडा असल्याचा गंभीर आरोप सध्या होतो। देशभरातील जेनझी विद्यार्थी जेव्हा जंतर मंतरवर एकवटले, त्यानंतर त्यांनी संसदेच्या दिशेने मोर्चा काढला, तेव्हा अचानक परिस्थिती हाताबाहेर कशी गेली यावर आता चर्चा सुरू झाली आहे। देशातील गुप्तचर यंत्रणा थेट गृहमंत्र्यांचा अंतर्गत काम करते। विद्यार्थ्यांचा एक एवढा मोठा जनसागर दिल्लीत धडकणार याची खडानाखडा माहिती असतानाही दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला ढिलाई दाखवली असा आरोप होतोय। अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार 20 जुलै रोजी मध्यरात्री आंदोलनस्थळी तोडफोड झालेल्या गाड्या, दगडविटांनी भरलेली वाहनं दाखल होती। अनेक आंदोलकांनी या वाहनांवर पोस्टर लावून याच्याशी आंदोलकांचा कुठलाही संबंध नाही, हे आंदोलन बदनाम करण्यासाठी केलेला कट असल्याचं त्यात लिहिलं होतं। एका रात्रीतून सर्व बॅरिगेड्स हटवण्यात आली। तसं पाहिलं तर दुसऱ्या दिवशी आंदोलक संसदेवर मोर्चा काढणार होते, परंतु त्याआधीच पोलिसांनी अशा पद्धतीने बॅरिगेड हटवल्यानं काहीतरी वेगळं घडणार हे स्पष्ट झालं होतं। आंदोलन वेळेत शांत करण्याऐवजी ते संसदेच्या वेशीवर अधिक हिंसक आणि तीव्र होऊ दिलं गेलं। यामुळे थेट पोलिसांवर आणि पैऱ्यानं देशाच्या गृहव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। हे आंदोलन जितकं जास्त काळ टीव्ही आणि सोशल मीडियावर चाललं, तितकीच नरेंद्र मोदी यांच्या सशक्त आणि कणखर नेतृत्वाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होत गेली। शेवटी हतबल होऊन मोदींना मध्यरात्री स्वतःहून सोशल मीडियावर स्पष्टीकरण द्यावं लागलं। हा सर्व प्रकार मोदींना कमकुवत दाखवण्यासाठी केला गेल्याची शंका सोशल मीडियावर व्यक्त केली जाते। अमित शहा यांच्या राजकीय प्रवासाचा इतिहास पाहिला तर त्यांनी अत्यंत हुशारीनं आणि टप्प्याटप्प्यानं अशा नेत्यांना बाजूला केलंय जे भविष्यात पंतप्रधान पदासाठी दावा दाखल करू शकतात। भाजपमधील ज्येष्ठ नेतृत्वाला मार्गदर्शक मंडळाचा रस्ता दाखवून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींसारख्या नेत्यांच्या ऍक्टिव्ह पॉलिटिकल करिअरला पूर्णविराम देण्यात आला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत जवळचे आणि राष्ट्रीय स्तरावर अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या नितीन गडकरी यांचे पंख पद्धतशीरपणे छाटले गेले। पूर्ती घोटाळा असो की आता इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा विषय असो, त्यांच्या मार्गातही काटे पेरण्यात आले, जेणेकरून दिल्लीत मोदींनंतर केवळ शहा हेच एकमेव पर्याय ठरू शकतील। देवेंद्र फडणवीस, शिवराज सिंह चौहान असोत किंवा मग योगी आदित्यनाथ, या सर्वांना अमित शहा यांनी आपल्या मार्गातून अलगद बाजूला केल्याची चर्चा दिल्लीच्या राजकारणामध्ये होते। या सर्वांना आपापल्या राज्याच्या राजकारणात असं काही गुंतवून ठेवलंय की त्यांना दिल्लीकडे लक्ष देण्यासाठी शहांनी वेळच उरू दिला नाही। गेल्या 12 वर्षात भाजप म्हणजे केवळ नरेंद्र मोदी हे समीकरण बनलंय। जोपर्यंत मोदींची जादू कायम आहे तोपर्यंत अमित शहा हे कितीही शक्तिशाली असले तरी दुसऱ्या क्रमांकावरच राहतील याची जाणीव त्यांना आहे। आणि त्यामुळे भाजपमधील अंतर्गत सत्ता संघर्षाचा पुढचा टप्पा हा मोदींच्या प्रतिमेभोवती फिरताना दिसतो।
पेपर लीक प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकार तरुणांचा विश्वास गमावत असल्याचं चित्र निर्माण झालंय। गृहमंत्री म्हणून शहा यांनी हे आंदोलन सहज हाताळलं असतं, पण तसं न केल्यानं मोदी प्रशासनावरची पकड गमावून बसले आहेत। हा संदेश अगदी अचूकपणे जनमानसात पोहोचवण्यात आला। जर मोदींची लोकप्रियता अशा आंदोलनांमुळे कमी झाली तर पक्षात आणि संघात मोदींनंतर देशाला सांभाळणारा एकमेव प्रभावशाली चेहरा म्हणून अमित शहा स्वतःला प्रोजेक्ट करू इच्छितात, हे उघड आहे। राजकीय वर्तुळातील चर्चांवरून हे स्पष्ट समजतंय की अमित शहा हे आता केवळ पडद्यामागचे सूत्रधार राहिलेले नाही, तर ते या संपूर्ण राजकीय पटलाचे मुख्य सूत्रधार बनण्याच्या तयारीत आहे। विद्यार्थी आंदोलनांच्या आडून मोदींच्या प्रतिमेवर झालेला हा हल्ला एक अत्यंत नियोजनबद्ध केलेला कट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचाच होता, तर तो आधीच का घेतला गेला नाही? मोदींची देशभरात बदनामी आणि नामुष्की ओढावण्याची वेळ का आली? हाही प्रश्न अनुत्तरितच आहे। आता प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर अमित शहा फडणवीस यांना दिल्लीत प्रमोशन देऊन राज्याची सूत्र शिंदेंच्या हातात देणार असतील, तर नेमकं शहा आणि शिंदेंमध्ये काय डील झालंय हा देखील प्रश्न निर्माण होतो। शहांनी फडणवीस यांना केंद्रात बोलावलं तर ते एका दगडात दोन शिकार करतील हे स्पष्ट आहे। प्रश्न केवळ एवढाच आहे की सीजेपीच्या आंदोलनात वरकरणी जे काही दिसतंय त्याच्या खोलात बरंच काही दडलंय आणि हे शहा यांना चांगलंच ठाऊक आहे। दिल्लीचं आंदोलन हँडल करण्यासाठी विद्यमान जे त्या ठिकाणी आधी सीपी होते सतीश गोलचा, त्यांची 17 जुलैच्याच रात्री सूत्र फिरवून बदली होणं, आयबीचा माणूस तिथे बसवणं, लाठीचार्ज करण्यासाठी फ्री हँड देणं, अश्रुधुरांच्या गाड्यांपासून तर पॅलेट गन पर्यंत वापर होणं, दिल्लीचं जंतर मंतर बाजूला ठेवा, इकडे नागपूर, पुणे, मुंबई, दादर, ठाणे, बिहार, पटना, इंदोर सगळीकडेच लोक रस्त्यावर उतरली होती। लोकांचा आवाज वाढत होता, तसा सरकारवर दबाव वाढत होता। मात्र शहांनी सोयीस्करपणे या गोष्टीकडे डोळे झाक होऊ दिली। सरकारची जितक्या ताकदीनिशी बदनामी होईल तितकी बदनामी होऊ दिली। असंही म्हटलं जात आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी शेवटी RSSनं दबाव वाढवला। RSSने आंदोलकांच्या बाजूने आपलं वजन ठेवलं आणि मग तो राजीनामा फायनली कन्फर्म झाला। या सगळ्या गोष्टींमध्ये जितकं डॅमेज भाजपा झालंय, कदाचित त्यापेक्षाही जास्त डॅमेज नरेंद्र मोदींची इमेज झाली आणि या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट जातं गृहमंत्री अमित शहा यांना। याला फुल प्रूफ प्लॅनिंगच्या अँगलनेही लोक बघतात। तुम्ही कसं पाहता? कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।